दोरटोली येथील निसर्ग सौंदर्याने नटलेले स्वयंभू शंकर मंदिर। रायगड ओव्ही न्यूज। सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक। रोहा तालुक्यातील अनेक मंदिरांपैकी दुरटोली तालुका रोहा येथील स्वयंभू शंकर मंदिर हे मंदिर अगदी निसर्गाच्या कुशीत वसले असून अनेक पिढ्यांना साक्ष देणारे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। या मंदिरात दशक्रोशीतील भाविक नित्यनेमाने दर्शनासाठी येत असतात। श्रावण महिन्यात येथील मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते। सुमारे 100 वर्षांपूर्वी निसर्गाच्या सानिध्यात शिवशंकराचे मंदिर येथील पंचक्रोशी भक्तांच्या संकल्पनेतून आणि खासदार सुनील तटकरे यांचे वडील कैलासवासी दत्ताजीराव गणपत तटकरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली बांधण्यात आले होते। या मंदिरामध्ये पूर्वी पुरातन विविध देवदेवतांच्या दगडी मूर्ती होत्या, मात्र या मंदिराचे काही महिन्यापूर्वी जीर्णोद्धार झाले। पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिल भाऊ तटकरे, मंत्री अदितीताई तटकरे, माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे आदींच्या विशेष प्रयत्नांतून येथील मंदिरात श्री गणेश, श्री विष्णू, श्री काळभैरव, श्री जोगेश्वरी, श्री नागेश्वर, नंदी आदी देवतांच्या संगमरवरी देखण्या मूर्ती विराजमान आहेत। येथील मंदिरा शेजारी पुरातन तळे आहे। या तळ्यात 12ही महिने पाणी असते। तळ्यात कमळाची सुंदर फुलेही उमालेली दिसतात। तळ्याशेजारीच काळभैरव देवाचे मंदिर आहे। हे सुद्धा जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भाविक मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या संख्येने येथे येऊन सर्व देवतांचे दर्शन घेतात। महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये विविध कार्यक्रम केले जातात। पुजारी म्हणून तुकाराम भागजी बोडरे हे सध्या काम पाहत होते। त्यांच्या मृत्यूनंतर आता पुजारी म्हणून संदेश विठोबा तारे हे काम पाहत आहेत। या मंदिराला खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माननीय आमदार अनिकेत तटकरे त्याचप्रमाणे वर्धा वहिनी तटकरे दर्शनासाठी येत असतात। दोरटोली येथील स्वयंभू शंकर मंदिराला एकदा भेट दिल्यास निसर्गाचा सानिध्यातील शिवशंकराचे दर्शन घेतल्याचा आनंद भक्तांना वेगळाच असा मिळेल। हे मंदिर कोलाडपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असून दुरटोली फाट्यावरून फक्त 2 मिनिटे लागतात। रोहा तालुक्यातील दुरटोली येथील शिवमंदिरात हे शिवमंदिर फार पुरातन आहे। याची आख्यायिका मोठी आहे। याबाबत आपल्याला येथील पोलीस पाटील संतोष दळवी सांगतील। रोहा तालुक्यातील अनेक देवळांपैकी एक म्हणजे दुरटोली तालुका रोहा येथील स्वयंभू शिव मंदिर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे। अतिशय प्राचीन काळापासून ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे निसर्गाच्या कुशीत वसून त्याच्या साईडला एक पाण्याचा तलाव, 12माही पाण्याचा तलाव आहे आणि त्या तलावामध्ये सुंदर अशी कमलाची फुलं रेखीव प्रकारे दिसतात। या मंदिराची संकल्पना पंचक्रोशीतील भाविक आणि आपले खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचे वडील कैलासवासी दत्ताजीराव गणपत तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या संकल्पनेतून स्थापना झालेली आहे। या मंदिरामध्ये पूर्वी पुरातन काळापासून या दगडीच्या मूर्ती होत्या, त्याचा जीर्णोद्धार करून त्यामध्ये गणेश, विष्णू, नागेश्वर, जोगेश्वरी, नंदी असे अनेक प्रकारचे देवतांचे संगमरवरी मध्ये त्यांचं स्थापना केलेली आहे। तसेच ह्या मंदिरात महाशिवरात्रीला मोठा कार्यक्रम होतो। हे कार्यक्रम हे पंचक्रोशीतील भाविक आणि विष्णुपंत दोशी यांच्या संकल्पातून महाशिवरात्री छोट्याशा प्रमाणात चालू केला होता आणि आता त्याची महाशिवरात्री अनेक लोक भाविक इथं मोठ्या प्रचंड गर्दी करून दर्शन घेत असतात। मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा होतो, अनेक कार्यक्रम साजरे करतात। तसेच सकाळी महाप्रसाद होऊन या कार्यक्रमाची महाशिवरात्रीच्या सांगता होते। तसेच या मंदिरात साईडला ते ग्रामदेव काळभैरवाचं मंदिर आहे, ते सुद्धा नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे। या मंदिरात आपण आलो ना आपण त्याचे दर्शन घेतल्यास तर आपल्या अनमोल असं दर्शन होईल। तसेच हा मंदिर कोलाडपासून 10 किलोमीटर आणि दुरटोली फाट्यावरून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे। आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल
सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.